कृपया चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया महत्त्वाची बातमी। अडावत पुंड्यापाणी एसटी बस पुंड्यापाणी पर्यंत जात नसल्यामुळे शाळा शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना 5 ते 6 किलोमीटर करावी लागत आहे पायपी। यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचत नसल्याने होत आहे शैक्षणिक नुकसान। अडावत ते कुंड्यापाणी ही बस बेडगावहून पुढे कुंड्यापाणी येत नसल्यामुळे आदिवासी 50 ते 60 विद्यार्थ्यांना तब्बल 5-6 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे। तसेच विद्यार्थी हे शाळेत वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जाणवत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेडगाव ते कुंड्यापाणी या रस्त्यालगत पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठे खड्डे, मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे तसेच झाडांच्या फांद्याचा अडथळा निर्माण होत असून बस चालकास बस चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। म्हणून बस ही बेडगाव येथून पुढे नेण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे। तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती, काटेरी झाडांची सफाई आणि अडथळे टाकणाऱ्या फांद्या तोडून मार्ग सुरळीत करावा अशी मागणी कुंड्यापाणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। कुंड्यापाणी हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे अनेक वेळा हिंस्र प्राणी परिसरात वावरत असतात, म्हणून रस्त्याने विद्यार्थी पायी जात असताना विद्यार्थ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। न्यूज एनी टाइम साठी बेडगाव येथून मनसूर शाह यांची रिपोर्ट। मी कुंड्यापाणी पोलीस पाटील मुसा तडवी। बऱ्याच दिवसापासून एसटी सेवा बंद आहे। आदिवासी मुलं कमीत कमी 50 ते 60 पोरं 4 किलोमीटर अंतर पायी चालत जातात। ही सेवा मेन म्हणून आपल्या रस्त्यामुळे बंद करण्यात आली आहे एसटी सेवा। त्याला नेमकं कारण म्हणजे जे रस्त्यामध्ये जे फांद्या आहे बुवा, जे झाडं आहेत ते बसला नडतात, ते बसवाल्यांचं जो काच बिक फुटून जातात ते नुकसान ते ड्रायव्हरला भरावं लागतं, म्हणून ते बस सेवा त्यांनी बंद केली आहे। आणि परत त्याच्यात आमच्या गावातले आदिवासी मुलं आहे ते म्हणजे 4 किलोमीटर अंतरावर रोज पायी येत जात आहे आणि ते सेवा आम्हाला चालू करण्यात यावी ही आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे।